कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जगण्याची चव, जिथे प्रत्येक पदार्थात आहे आशा आणि प्रत्येक घासात आहे आयुष्यावरचं प्रेम. तर चला, मी आज बनवलेलं आहे पालक चिकन आणि माझ्या घरात कुणालाच माहीत नाही मी चिकनमध्ये पालक टाकला आहे. रिॲक्शन तर तुम्ही बघितलंच असेल. तर मी पालक चिकन कसं बनवलं हे तुम्हाला मी आज दाखवते. तर सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत 3 मीडियम साईजचे कांदे आणि कांदे मी चांगले कट करून घेते आहे बारीक साईजमध्ये. 3 टमॅटो घेतलेले आहेत. टमॅटो पण बारीकच आहेत, मोठे घेतलेले नाहीत. मोठे असतील तर 2 इनफ आहेत. आणि चिकनला मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हळद आणि मीठ लावून. चिकन माझा आहे अर्धा किलो. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असाल तर, आणि होता होईल तेवढे कमेंट करा. तर आता माझा टमॅटो कट करून झालेला आहे. आता मी एक वाटण तयार करते, ग्रीन वाटण. त्यासाठी मी घेतलेत अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि थोडासा कढीपत्ता. याची पेस्ट करून घेऊया. चला आता फोडणीची तयारी करून फोडणी देऊया. मी एक कढई ठेवली आहे मोठी. कढईमध्ये 2 चम्मच ऑइल. ऑइलमध्ये पहिला मी गरम मसाला ॲड केला आहे. गरम मसाला फ्राय झाल्यावरती मी कांदा फ्राय करून घेतला आहे. कांदा आपला फ्राय झाला की मी त्याच्यामध्ये ग्रीन वाटण फ्राय करून घेणार आहे. सुगंध येईपर्यंत आपण हे चांगलं फ्राय करून घेणार आहोत. आता जे मॅरिनेट केलं होतं चिकन आपण हळद मीठ लावून, ते आता फ्राय करून घेणार आहोत कांद्यामध्ये. चिकन स्वतःहून पण पाणी सोडतं, त्याच्यामुळे पाणी टाकायची काय आपण घाई करणार नाही आहोत. आता मी टॅमॅटो ॲड करून टॅमॅटो पण चिकनसोबत चांगला फ्राय करून घेणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड करणार आहोत. हळद आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत हळद, आणि मग आपण चिकनला एक वाफ देणार आहोत. तर झाकण ठेवून झाकणावरती मी पाणी ॲड केलं आहे. आता आपलं जे मेन साहित्य आहे पालक, तर मी पालक चांगली वॉश करून घेतली 2-3 पाण्याने, आणि आता मी तिला बारीक कट करून घेते आहे. अशी ही पालक खूप पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्वांनी भरलेली असते, आणि पालक खायला प्रत्येक जणांना आवडतेच असं नाही. मग जर हे असं काही आपण बनवल्या गोष्टी त्याच्यामध्ये जर ॲड केली तर ती कळतही नाही की पालक ॲड केली आहे. चिकनने बघा किती पाणी सोडले. आता आपण चिकन चांगलं मिक्स करून घेणार आहोत, आणि आपण जी पालक कट केलेली आहे ती पालक आता ॲड करणार आहोत. आणि पालक पण आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत चिकनमध्ये, आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस आपण झाकण देऊन एक वाफ देणार तेव्हा झाकणावरती आपण पाणी ॲड करणार आहोत. आता पालक मिक्स केल्यामुळे बघा अजून डबल पाणी सोडलं आहे चिकनने, कारण पालकमध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि आता हे मी पाणी माझ्या लहान बाळाला आळणी म्हणून काढणार आहे. जर तुमचं मुलं 1 वर्षाचं किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं असेल तर तुम्ही हे आळणी म्हणून त्याला देऊ शकता. आता मी त्याला थोडंसं काढून बाजूला त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट, धना-जिरा पावडर, मीठ चवीनुसार आणि गरम मसाला ॲड केलेला आहे, आणि घरचा माझा घाटी मसाला. आता हे सगळं मी एकजीव करून घेणार आहे. मसाले चांगले तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आणि जे ताटावरचं आपलं पाणी होतं ते पाणी, आणि मी तेच पाणी ॲड करणार आहे, थंड पाणी ॲड करणार नाही आहे. प्रत्येक वेळेस मी झाकणावरती पाणी ठेवणार आहे, आणि ते पाणी गरम झालं की मग आपण जसं हवं आहे तसं ॲड करणार आहोत. आता मी इकडे एका साईडला बघा तांदळाची भाकरी करते. तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी चिकन
चिकनसाठी. तर मी काय त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहे. आता आपण चिकन मसाला जो असतो एव्हरेस्टचा तो ॲड केलेला आहे. थोडीशी मी कसुरी मेथी ॲड करणार आहे हातावरती क्रश करून. आणि फायनल मग गार्निशसाठी कोथिंबीर ॲड करणार आहे. असं आपलं चिकन तयार आहे गरमागरम ज्वारीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत आणि गरमागरम भातासोबत. तुम्हीही खा, बनवा आणि मला सांगा कसं झालं होतं. समजूनही येत नाही की त्याच्यामध्ये पालक आहे. कोणालाही कळणार नाही की त्याच्यामध्ये आपण पालक टाकलेली आहे जर तुम्ही सांगितलं नाही तर. चला तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर. बाय.